टाकला फर्स्ट गिअर बघा, न्यूट्रलचा पण सिम्बॉल गेला. आता हळूहळू गाडी पुढे जाईल. नमस्कार मंडळी, जय शिवराय. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तुम्हाला आज मी सांगणार आहे की खूप जणांचे कमेंट्स येत होते की गाडी शिकवण्याचा एक व्हिडिओ बनवा. मंडळी, तर तुम्ही जर टू व्हीलर चालवत असाल, फोर व्हीलर चालवत असाल, तर तुम्हाला एकदम इझी आहे गाडी शिकण्यासारखी, ऑटो रिक्षा शिकण्यासाठी. त्यामुळे नक्कीच मी आजचा व्हिडिओ हा पूर्ण असणार आहे की ऑटो रिक्षा कशी शिकावी, गाडी कशी शिकावी, ते ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर मी इकडे आता थांबलोय, तर चला बघूया. चौथ्या गेअरवर गाडी म्हणजे चौथ्या गेअरवर बघू शकतो. त्याला कडवल आली गाडी. टर्निंग आहे. खूप जण बोलते गाडी शिकायचं आहे ऑटो रिक्षा. काहीच नाही मंडळी, इझी आहे गाडी शिकण्यासारखी. आहे बघा, तुम्हाला दाखव. इथे आहे क्लच, हे सर्व आहेत गिअर आहे बघा. वरती रिव्हर्स गिअर दिला आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आणि हे फर्स्ट, वरती रिव्हर्स, सेकंड, थर्ड, फोर्थ. हे एक्सिलेटर, ते खाली दिलं आहे ब्रेक. ठीक आहे, हे आपलं ब्रेक ऑइल आहे. याची लेवल पण चेक. ह्याच्या इकडे सिम्बॉल येईल बघा. आता तुम्हाला बघा, हा CNGचा आहे. जेव्हा तुम्ही गाडी पेट्रोलवर टाकाल, गाडी गेली पेट्रोलवरती बघा. आता इथे हा पेट्रोलवरती, गाडी पेट्रोलवरती आली. ठीक आहे, परत टाकतो CNG वरती, गाडी गेली CNG वरती. माझ्या गाडीमध्ये CNG कमी आहे. ही आहे बॅटरीची लाईट, ही आहे इंजिनची लाईट. अशीच लाईट इथे ब्रेकवॉलची पण लाईट. इथे ब्रेकवॉल जेव्हा कमी होतं तेव्हा अशी लाईट इथे येते. इंडिकेटरची लाईट, इंडिकेटर दोन्ही पण. आणि हे लाईट अपर टिपर, ही इंडिकेटरची लाईट. बाकी म्हणजे काही शिकण्यासारखं नाही, एकदम इझी आहे. आणि तुम्ही जर रिक्षा चालवत असाल तर 5-6 गोष्टी शिकूनच घ्या की ब्रेक ऑइल चेक करणे किंवा इंजिनचं ऑइल लेवल कशी चेक करायची ते पण शिकून घ्या. क्लचची सेटिंग कशी करायची ते पण शिकून घ्या. जवळच्या मेकॅनिकडे जा आणि तिकडे या गोष्टी शिकून घ्या. ग्रेसिंग करणे किंवा टायर चेंज करणे, स्टेपनी चेंज करणे, बॅटरीची पाणी चेक करणे, या सर्व गोष्टी शिकून घ्या. वेळेला तुम्हाला गरजेला येऊ शकतात किंवा 1 महिन्याने किंवा तुम्ही असे डेली चेक करू शकता. त्यामुळे तुमची भीती जाऊ शकते. कधी कधी आपण गाडी चालू असतो 4-5 दिवस कंटिन्यू, तर आपण कधी कधी इंजिन लेवल चेक केली पाहिजे, ऑइलची लेवल चेक केली पाहिजे. त्यामुळे कधी कधी इंजिनचं लेवल, ऑइल लेवल कधी संपत नाही म्हणजे. पण एक भीती असते, कारण माझा डेलीचा 50 किलोमीटर प्रवास होतो. त्यामुळे नक्कीच मी 1 वीकने हे ऑइल वगैरे चेकच करतो. त्यामुळे काही टेन्शन नाही. बाकी काहीच शिकण्यासारखं नाही म्हणजे. एकदम इझी गाडी आहे. तुम्ही जर 2 व्हीलर चालू असाल, 4 व्हीलर चालू असाल, तर तुम्ही नक्की गाडी 1-2 दिवसात शिकाल, एवढं माझा कॉन्फिडन्स आहे, माझा आत्मविश्वास आहे. तर आणि मी असे समोर एक्झाम्पल पण बघितलं, त्यामुळे काही घाबरायचं टेन्शन नाही म्हणजे. लोक बोलतात रिक्षाचं शिकायला खूप हार्ड आहे, काय नाही, एकदम इझी आहे. बाकी काय नाही. रिक्षाचा एक लुक दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच भावाला सपोर्ट करायला विसरू नका. आणि काही जर क्वेश्चन असतील, गायडन्स पाहिजे असेल तर नक्की आपल्याला DM करा. चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत.